वैदर्भीय जनतेला न्याय मिळावा म्हणून सरकार आपल्या दारी या उद्दिष्टाने उपराजधानी नागपूर हिवाळी अधिवेशनाची तरतूद करण्यात आली। मात्र यंदा विदर्भात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा खऱ्या अर्थाने विदर्भाकडेच ते दुर्लक्ष करणारे ठरलं की काय असा सवाल उपस्थित केला जातोय। कारण अवघ्या 6 दिवसांचा अधिवेशन आज संपुष्टात येत असलं तरी अद्यापही विदर्भाच्या प्रश्नांवर किंवा विदर्भातल्या मागासलेपणावर वेगळी चर्चा या अधिवेशनात झालेली नाहीये। पाहूयात। हिवाळी अधिवेशनात विदर्भाला काय मिळालं? 6 दिवसांच्या अधिवेशनानं काय साधलं? अधिवेशनाच्या कमी कालावधीवरून विरोधकांचा सवाल। यंदाचं नागपूरचं हिवाळी अधिवेशन अवघं 6 दिवस चाललं। या 6 दिवसांच्या अधिवेशनानं विदर्भातल्या जनतेला काय मिळालं असा सवाल विचारला जातो। विदर्भातले प्रश्न मार्गी लागावे यासाठी नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन घेतलं जातं। हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमीत कमी 6 आठवड्यांचा असावा असा नियम आहे। पण गेल्या काही वर्षात सत्ता कुणाचीही असो हिवाळी अधिवेशनाचा कालावधी 6 आठवड्यांचा झालाच नाही। यावेळीही त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली। पण केवळ 6 दिवस हे अधिवेशन झालं। या 6 दिवसामध्ये विरोधी पक्षाकडून एवढी आमच्याकडून सहकार्य झालं की आम्ही एकही मिनिट सभागृहाचा वाया घालवू दिला नाही। पण आश्चर्य असं आहे की या 6 दिवसाच्या कालावधीमध्ये विदर्भामध्ये अधिवेशन होते आणि विदर्भाशी संबंधित एकाही प्रश्नावर चर्चा न होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। अधिवेशनाचा कालावधी जरी 6 दिवसांचा असला तरी विदर्भासह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर विस्तृत चर्चा झाल्याचा दावा सरकारने केलाय। कदाचित सभागृहातली माहिती मिळालेली नसेल किंवा गैरसमज कोणीतरी करून दिला असेल। या शासनामध्ये जे काही प्रस्ताव शासनकर्त्यांकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून ठेवले गेले त्याच्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा उल्लेख आहे। विरोधी पक्षाकडून जे काही चर्चा झाली त्याच्यामध्ये देखील विदर्भाचा प्रश्न आहे। आणि मला असं वाटतं की विदर्भाला न्याय देण्यासाठी हे 100% अधिवेशन असतं। त्याच्यामध्ये विदर्भाला न्याय देण्याची भूमिका देखील सरकारने घेतलेली आहे आणि विदर्भासह महाराष्ट्रातल्या जनतेच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या देखील या 6 दिवसामध्ये पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। विदर्भातले 50 पेक्षा जास्त आमदार महायुतीचे। विदर्भातल्या अधिवेशनात जी काही कसर राहिली असेल ती मुंबईच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भरून काढणार असल्याचं भाजपा आमदारांनी सांगितलंय। छोटं अधिवेशन होतं, लक्षवेधी प्रश्न हे राहिले आहेत ते मुंबईच्या मार्चच्या अधिवेशनात आम्ही परत विदर्भाचा मुद्दा ठेवू। कारण आता विदर्भाची संख्या ही जवळपास 50-52 आहे युतीच्या पाठीशी, सगळ्यात जास्त आमदार आमच्याजवळ। त्यामुळे विदर्भाचा आवाज मुंबईतही आम्ही उचलू आणि सगळ्या समस्या, येणाऱ्या योजना, येणाऱ्या कंपनीज, उद्योग या सगळ्यांच्या मागे लागून देवेंद्रजींच्या डोक्यात विदर्भ 24 तास असतो, त्यामुळे त्यातनं विदर्भाचं निश्चित भलं होईल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातले, त्यामुळे यावेळी काही तांत्रिक अडचणी असतील पण पुढच्या वर्षी तरी हिवाळी अधिवेशन 6 आठवड्यांचं होईल आणि विदर्भाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा होईल हीच माफक अपेक्षा। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।